डॉक्टर मनमोहन सिंग यांचा देशाच्या आर्थिक आणि राजकीय विश्वामधला प्रवास हा तसा थक्क करणारा. त्याचबरोबर इंदिरा गांधींपासून त्यांनी तब्बल 7 पंतप्रधानांसोबत काम केलं. मितभाषी असलेले डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपल्या निर्णयांनी संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप या ठिकाणी दिला जातोय. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. 29 फेब्रुवारी 1992ला अर्थमंत्री असताना डॉक्टर मनमोहन सिंग यांनी या शेरोशायरीनं आपलं अर्थसंकल्पाचं भाषण संपवलं होतं आणि या माध्यमातून त्यांनी देशाची इकॉनॉमी जगासाठी खुली करण्याच्या निर्णयावर निर्माण केलेल्या शंकेला उत्तर दिलेलं होतं. डॉक्टर मनमोहन सिंग यांची पहिली टर्म ही आणखी एका गोष्टीसाठी ऐतिहासिक मानली जाते. म्हणजे त्या काळामध्ये शेतकऱ्यांना सर्वाधिक कर्जमाफी मिळाली होती आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांनी महाराष्ट्रात म्हणजे यवतमाळमध्ये येऊन या निर्णयाची घोषणा केली होती आणि या निर्णयामुळेच यूपीएला त्या काळामध्ये पुन्हा एकदा सत्ताही मिळाली होती. डॉक्टर मनमोहन सिंग हे असे पहिले नेते आहेत जे प्रोफेसर, मुख्य आर्थिक सल्लागार, आरबीआय गव्हर्नर, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, अर्थमंत्री यासारखी महत्त्वपूर्ण खाती सांभाळल्यानंतर पंतप्रधान बनले. 2004 ते 2014 पर्यंत भारताचे सलग 10 वर्ष ते पंतप्रधान होते. 26 सप्टेंबर 1932 मध्ये पाकिस्तानातल्या पंजाबच्या गाहमध्ये त्यांचा जन्म झाला. पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड इथून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. उच्च शिक्षित अर्थतज्ञ पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. भारताच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याण सुधारणांना आकार देण्याचं श्रेय डॉक्टर मनमोहन सिंग यांना दिलं जातं. सब लेटेंगे, हम तो हटा के बस हम तो ऐसे झेलते आ रहे हैं. अरे यार ये लाइव जा रहा है, वही रहेंगे. हम तो नहीं हो रहा सर.